दशग्रीव नेत्रम रघुवंशनाथम कारुण्य रूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणं प्रपद्ये। आत्मरूप गणेशु केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचंद श्री गुरूंचे ते नमस्कार आता प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी भगवत नाम चिंतना करता घेतलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याचे महामेरू विश्ववंदनीय सकल कंठभूषण जगद्गुरु की जे माऊली ज्ञानराज यांच्यापासून चालत असलेल्या भागवत धर्मरूपी इमारतीच्या कलशस्थानी शोभणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू पंचम वेद निर्माण करते जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 6 चरणांचा उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे। विठ्ठला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा याच्यावर जन्माला आलेल्या जीवाला उपदेश करणारा अभंग आहे। या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय तो महामाला जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला उपदेश करतात की बाबांनो काही करू नका, तुम्हाला जर देव प्राप्ती करून घ्यायची असेल भगवत प्राप्ती करून घ्यायची असेल तर काय करा, भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त। भगवंताच्या प्राप्तीचे 6 उपाय सांगितलेत महाराज या अभंगामध्ये। प्रथम चरणामध्ये भगवंताचं शुद्ध भावनेनं गीत गा, तदनंतर शुद्ध अंतकरणामध्ये चित्त शुद्ध करून शुद्ध भावशुद्ध अंतकरणाने भगवंताचं गीत गा, शुद्ध करून या चित्त। आणि असं केल्यानंतर तुला निश्चितच भगवत प्राप्ती होईल। तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव। अभंगाच्या पहिल्या चरणात 1 उपाय सांगितला, नंतर 3ऱ्या चरणात महाराज म्हणतात अनिकाचे कानी गुणदोष मनानानी, तुझ्या मुखाने इतरांची स्तुतीही करू नको आणि निंदाही करू नको। नव्हे नव्हे कोणी करत असेल तर कानानं ऐकू नको, नाही त्यापेक्षा मनात सुद्धा आणू नको। गुणदोष मनानानी तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव। किती झाले? 2 उपाय झाले महाराज। 4थ्या चरणामध्ये आणखी सांगतात, आणखी तुला भगवत प्राप्ती करून घ्यायची असेल तर संतांच्या चरणी नतमस्तक हो। मस्तक ठेंगणा, ठेंगणा म्हणजे तिथे नम्रतेने राहा, वाकून राहा, त्यांच्या चरणावर तुझं मस्तक ठेव। मस्तक ठेंगणा करी संतांचे चरणा किंवा लागे संतांचे चरणा, तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ भाव। किती झाले? 3 उपाय। आणखी महाराज 5व्या चरणात सांगतात वेचिते वचन जेणे राहे समाधान। तू बोलत असताना तुझ्या मुखातून असे शब्द निघावेत, असं बोलत जा की तुझ्या बोलण्यामुळे इतरांना सुख होईल, तुझ्या बोलण्यामुळे इतराला दुःख होईल, असं कधीच बोलू नको। वेचिते वचन म्हणजे असे शब्द वेच, वेच म्हणजे तुझी वाणी या ठिकाणी अशी खर्च कर। वेच करणे म्हणजे खर्च करणे। तुझे शब्द असे जपून खर्च कर की दुसऱ्याच्या मनालाही समाधान होईल आणि तुझं बोलणं सुद्धा गोड राहील, तुला देखील समाधान होईल। वेचिते वचन जेणे राहे समाधान, मग तुला निश्चित देव प्राप्ती होईल। तुझा भाव आहे देव तरी हा सुलभ भाव। किती झाले? 4। लक्षात ठेवा 4 उपाय सांगितले महाराज। म्हणतात या 4 उपायापैकी तुला जर कोणतंच हे उपाय म्हणजे कोणतीच साधना घडत नसेल यापैकी तर 1 कर। तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, करायचं असेल तर फार उपकार कर आणि फार नाही झाला तर थोडा तरी परोपकार। तुझ्या हाताने थोडा तरी परोपकार होऊ दे। जर तुझ्या हातून ह्या 4 गोष्टी घडल्या नाही तर शेवटची जरी घडली तरी हा सोपा उपाय आहे। तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव, असा अभंगाचा सरळ भावार्थ आहे। विठ्ठला अभंगाचा भावार्थ सांगितला, कीर्तन संपलं, उठून जातात संपलं म्हणजे उठून जातात। पाठीमागे जे मनुष्य बसलेत का नाही 2-3 समोर या बाबा। मी तुम्हाला काहीच विचारत नाही, काल जसं महाराजांनी विचारले का तसं काहीच विचारत नाही। या इथं बसा, या समोर या। गरमी म्हणजे तुम्हाला काय होईल, पाठीमागून जे थंड वारा येते गारवा येते ते सुद्धा तुम्हाला लागणार नाही। हा एवढा मोठा मंडप टाकलेला आहे हा। म्हणून सेवेच्या तत्पूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा मौजे कंधार नगरी स्वप्नभूमी वैभवनगर बाळांतवाडी रोड या ठिकाणी आज जवळपास 2य वर्ष झालं सप्ताह चालू आहे। भव्य दिव्य असा मंडप उभा राहिला आहे आणि हा जो सप्ताह चालवतात संयोजक आणि आयोजक
यांना द्यावे तितके धन्यवाद कमीच होईल बर का. म्हणजे एखादं लग्न समारंभ जर ठेवायचं असेल, करायचं असेल लग्न विवाह कार्य, तर 1 महिन्यापासून धडपड असते, नवे 2-3 महिन्यापासून धडपड असते. आणि 2-3 महिन्यापासून धडपड असते, पण दिवसभर एकच दिवस धूमधाम असते. एकच दिवसाचं. 4 महिन्यापासून अट्टहास असतो, पण एकाच दिवसाचं कार्य. पण त्या कार्याला सुद्धा मुलीच्या वडिलाची म्हणा, मुलाच्या वडिलाची म्हणा, पाहुणे रावळ्याची म्हणा, एवढी धावपळ होते. पण ते सुद्धा अट्टहासन करत असतील विवाह. तो 1 दिवसाचा सोहळा एवढा मंडप टाकतील. पण ते स्वखर्च करून करतील. पण हा 8 दिवसाचा सोहळा आहे. किती? 1-2 नाही. एका दिवसाचं लग्न समारंभ करायचं असेल तर 2 ते 4 ते 5 लाख रुपये खर्च होतोय. पण हा अखंड हरिनाम सप्ताह सत्कर्म हे करवित आहेत, नव्याने करवित आहेत, करून घेत आहेत ते भगवान श्रीकृष्ण, भगवान पंढरीनाथ परमात्मा आणि सद्गुरुनाथांची त्यांच्यावर कृपा आहे. बघा, तुम्हाला थोडक्यात अगोदर मी टाळकऱ्यांचं म्हणजे धन्यवाद मानतो, कारण आपल्या या परिसरामधील गुणीजन असे टाळकरी, मृदंगवादक सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत. हे माझं परम भाग्य आहे. हरिभक्त परायण गुणीजन असे तालमणी, आमचे गुरुतुल्य पितृतुल्य असणारे गोविंद मामा गित्ते मृदंग हे वाजवत आहेत. एक सेवा, दुसरी सेवा साऊंड सिस्टीम ही आहे, आणि तिसरी सेवा एवढं मोठं भव्य असं टेंट. म्हणजे त्यांचं कार्य आणि माझं कार्य सारखंच आहे. मी सप्ताहामध्ये राहिलो म्हणजे मृदंगी वाजवतो, सप्ताहामध्ये राहिलो म्हणजे टाळ घेऊन तिकडे गायनाला उभा राहतो. एखाद्या दिवशी महाराज नसला येतो उभा राहतो. पुण्या दिवशी भागवतकार महाराजींना जर अडचण आली, महाराजांनी म्हणले तुम्हाला माझी अडचण भागवावं लागेल, 1 तासभर का होण्या चिंतन करत त्यांची सेवा भरून काढतो. पण तेवढा अधिकार नाही. पण म्हणजे भगवंतानी सद्बुद्धी दिली. ग्रंथ वाचणं, ग्रंथाचा अर्थ सांगणं, रामायण सांगणं, भारूड करणं, ते सुद्धा कला आहे. म्हणजे संतांचे जे जे आपल्याकडे आहे ते सांगत आहे. म्हणजे त्यांचं कार्य कसं आहे हे सांगण्यासाठी मी सांगितलं. हे सर्व त्यांचं तिन्हीच्या तिन्ही गोष्टी आपल्याला आहेत. आणि त्याचप्रमाणे हरिभक्त परायण आमचे गुरुबंधू विठ्ठल महाराज गित्ते चोंडीकर हे सुद्धा आज आवर्जून उपस्थित आहेत. ते माझ्या प्रेमापोटी बर का. त्यांना अडचण होती म्हणजे ते दुसऱ्या सप्ताहामध्ये आहेत. फक्त ते आपल्या इथं हरिपाठ आणि गाथ्यासाठी उपस्थित असतात. दररोज 2 दिवस होते सुरूला. पण मी त्यांना आग्रह केला की बाबा तुम्ही माझ्या कीर्तनासाठी उपस्थिती ठेवा, कारण का तिकडं जरी असलं तर त्यांना विनंती करा, तिकडं भागतं आणि इकडं सुद्धा भागवा. म्हणून विनंतीला मान देऊन ते सुद्धा आज उपस्थित आहेत. गान कोकिळा असणार सुंदर अशी चाल गायली, आणि त्यांना सुरुवातीला जी चाल गायली त्यांनी हरिभक्त परायण आमचे गुरुबंधू भास्कर महाराज घागरदरा, तसेच आमचे गुणीजन टाळकरी मंडळी, संगमवाडी, आणखी शेखापूर, आणखी कंधार परिसरातील भजनी मंडळी, तसेच आमचे सगळे मामा, म्हणजे यांच्या सान्निध्यातून यांच्या मार्गदर्शनाखाली म्हणा किंवा ते आपल्याला सुद्धा त्यांनी सुद्धा या ठिकाणी सहकार्य केलं. म्हणजे कोणतं सर्व कार्य आपल्या मनानं काही होत नाही, पण त्यांना विचारलं की महाराज कोणते, टाळकरी कोणते, हे काही की सर्वांना लक्षात येत नाही. म्हणून त्यांनी त्यांना ते सप्ताह सुद्धा करतात सगळ्याच्या मतानं, सगळ्याच्या सहकार्याने. म्हणून हे सुद्धा सगळ्याच्या सहकार्यानं सप्ताह होत आहे. जरी एकटे करत आहेत हे धन्यवाद आहे त्यांना, पण एकटे करत असून तुम्ही आम्ही सगळे जमून सुद्धा श्रोत्यांची सुद्धा गरज आहे. श्रोते हे सामान्य नाहीत. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, म्हणजे श्रवण करणारे सुद्धा श्रेष्ठ आहेत. तसेच झिपटकर भजनी मंडळी आमची, विनेकरी बाबा सर्वांना साष्टांग प्रणिपात करून सेवेला सुरुवात करतो. बरं ते म्हणता सेवेला पूर्ण विराम द्यायला ते काय मारा, तसं नाही बरं का. म्हणून या ठिकाणी महत्वाची भूमिका मांडत असताना मला एक गौरव वाटतो, अभिमान वाटतो. कोणाचा? सप्ताह चालक आहे, संयोजक आणि आयोजक, त्यांच्या नावामध्येच उज्ज्वलता आहे बर का. उज्ज्वला ताई गंगाधरराव पुराणिक या मातोश्री हा सप्ताह करीत आहेत, संयोजना करत आहेत. आणि हरिभक्त परायण मोरेश्वर गोविंदराव मोरे शेखापूरचे सरपंच हे सुद्धा उत्कृष्ट असं नियोजनाखाली हा सप्ताह साजरा करीत आहेत. त्यांना द्यावे तितके धन्यवाद आहेत. कारण का
माझ्या मतीप्रमाणे ही आज सामान्य नाहीत बरं का. ज्याप्रमाणे नामदेवरायासोबत दासी जनी होती त्याप्रमाणे आज सुद्धा दासी जनी आहे आपल्या गावात बरं का. हा, प्रत्यक्षात मला नामदेव महाराजच दिसत आहेत. मोरेश्वर महाराज म्हणजे त्यांच्या नावामध्ये सुद्धा गणपतीरायाचं स्तवन आहे. गणपतीरायाचं नाव आहे कारण आजपर्यंत सप्ताह चालत असलेला कुठल्याच प्रकारे विघ्न न येता पार पडत आहेत का. त्यांचं नाव मोरेश्वर आहे म्हणून ते मोरेश्वर सुद्धा सप्ताहाचं कार्य अविरतपणे यथासांग पार पाडत आहेत. बरं का. त्यांचा अभिमान वाटायचं म्हणलं तर काय ते स्तंभ आहेत, खांब आहेत. जसं किती जरी भिंती चढवायची असल्या 2 मजली बांधायचं असलं तर त्याला पिल्लरची गरज असते, भिंतीची गरज असते, खांबाची गरज असते, तसं हे स्तंभ आहे. नामदेवराय 4ही युगात होते बरं का. त्रता त्रेता द्वापार कली. ज्याप्रमाणे नामदेवराय 4ही युगात होते तद्वत त्याच न्यायानं 4ही युगात दासीजनी होती की नाही सेवेमध्ये. आणि आज सुद्धा दासीजनी असल्यासारखे म्हणजे ते नामदेवरायच आहेत. कारण का आपण पंढरपूरला गेल्यानंतर एकाएकी आपल्याला पांडुरंगाचं दर्शन सहजासहजी होत का. होत नाही हो. सर्वप्रथम गेल्यानंतर पंढरपुरामध्ये काय करावं लागते. चंद्रभागे स्नान, पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान किंवा चंद्रभागे स्नान अधिक हरिकथा, विधी तो हरिकथा. त्या ठिकाणी गेल्यानंतर चंद्रभागा डोळा देखलिया, अवघ्याची तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा. चंद्रभागेचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी चंद्रभागेचं गंगेचं स्नान करावं लागतं. आणि ती चंद्रभागा म्हणत असते बाबा माझं दर्शन झालं ठीक आहे पण आता तुला डायरेक्ट पांडुरंगाकडे जाता येत नाही. इथून कुठं जा, पुंडलिकरायाकडे जा. तिथं आपण पुंडलिकरायाचं दर्शन घेतो. पुंडलिकरायाचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला कृतार्थता आहे बरं का. कारण भगवान पंढरीश परमात्मा सुद्धा पुंडलिकच्या भावार्थासाठी आलेला आहे. पुंडलिकाच्या भावार्थ गोकुळाहुनी झाला येता निज प्रेम निज भक्ता घ्या आता म्हणत असे. पुंडलिकाच्या भावासाठी गोकुळातला जो श्रीकृष्ण परमात्मा आहे तोच विटेवर उभा आहे म्हणून तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. तो माधवी बरा आहे आणि विठ्ठली बरवा आहे. तो जो पुंडलिक आहे पुंडलिकासाठी भगवान परमात्मा तिथं आले. का आले तर आई वडिलांच्या सेवेवर प्रसन्न होऊन. पुंडलिकरायाने अगोदर त्रास दिला हे सांगायचं नाही आपल्याला पण त्यांच्याकडून पश्चाताप झाल्यानंतर आई वडिलांची इतकी सेवा केली पांडुरंग परमात्मा कृष्ण परमात्मा त्यांच्यावर प्रसन्न होऊन त्या ठिकाणी भेटीसाठी आले. पण पांडुरंगाला त्यांनी न पाहता सेवेमध्ये रममान झाले. पांडुरंग परमात्मा म्हटले मी देव आहे, मी तुझ्या भेटीला येऊन सुद्धा तू माझ्याकडे पाहत नाही. पांडुरंगाला पुंडलिकरायाने सांगितलं मला काहीच बोलायचं नाही, माझी सेवा चालू आहे, ही घे वीट आणि त्या विटेवर टाक म्हणून उभं राहा म्हणून वीट फेकली आणि त्या विटेवर उभा आहे. विटेचा आधार घेऊन उभा आहे. वीट कोणती आहे लक्ष ठेवा, परमार्थात लक्ष द्यावं जावं. वीट ही विटणारी वस्तू आहे. वीट ही विटणारी वस्तू आहे. विटणाऱ्या वस्तूचा आधार घेऊन उभा आहे तो विठ्ठल आहे. विटेवर उभा आहे म्हणून विठ्ठल, विटेवर उभा आहे वीट उभा म्हणून विठोबा असं त्यांचं नामाभिधान आहे. आवीट वस्तू कोणती आहे ती जशी विटणारी आहे तसं हे देखील विटणारं शरीर आहे. या विटणाऱ्या शरीराचा आश्रय घेऊन सर्वांच्या अंतर्यात्मामध्ये सर्वागटी राम तो विठ्ठल आतमध्ये आहे. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ पांडुरंग. असो मला सांगायचंय काय तो विठ्ठल जो आहे तो पुंडलिकाच्या भावासाठी आलेला आहे आणि तो त्या ठिकाणी विटेचा आधार घेऊन उभा आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवून या तुळसीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान. मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित तो का म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख. सर्व सुख असणारा सुखाचा सुखनिधी, सर्व सुखाचा आगर, सर्व सुखाचा आगर म्हणजे मळा. आगर म्हणजे कळालं की तुम्हाला